बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 30,000हून अधिक महिलांचा लाभ रद्द करण्यात आला। याशिवाय 390 महिलांनी स्वतःहून लाभ बंद करण्याची विनंती केली होती, त्यामुळे त्यांचा लाभही रद्द झाला। महिला व बालकल्याण विभागाने पात्र महिलांना ई-केवायसी करून लाभ सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे। बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून पडताळणीत निष्क पूर्ण न झाल्यामुळे तब्बल 30,304 लाभार्थी महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे। याशिवाय 390 महिलांनी स्वतःहून लाभ बंद करण्याची विनंती केली होती, त्यानुसार त्यांचा लाभही थांबवण्यात आला आहे। सध्या जिल्ह्यात 6,40,879 महिला या योजनेचा लाभ घेत होत्या। लाभ सुरू राहण्यासाठी पात्र महिलांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6,71,183 अर्ज प्राप्त झाले होते। त्याच्यापैकी छाननी केली असता 6,40,879 अर्ज हे मंजूर करण्यात आले आणि त्यांना लाभ देण्यात येत होता। विविध कारणास्तव ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कागदपत्रांची अपूर्तता असेल किंवा वाहन असेल किंवा एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असेल, असे वेगवेगळ्या कारणास्तव 30,304 अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। तसेच स्वतःहून काही लाभार्थ्यांनी वैयक्तिक कारणास्तव असेल किंवा इतर योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने असेल अर्ज रद्द करण्यासाठी आपल्याकडं रिक्वेस्ट केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने खालून अहवाल घेऊन त्या पद्धतीने 390 लाभार्थ्यांचे अर्ज रद्द केलेले आहेत।